रामकृष्ण हरी मंडळींनो, ज्ञानेश्वरीतील गणेश स्तवनाचा आपला प्रवास आता खूप रोमांचक वळणावर आला आहे. मागील भागात आपण पाहिले की 6 शास्त्रे म्हणजेच षडदर्शने गणपतीचे 6 हात आहेत. पण प्रश्न असा पडतो की या हातांमध्ये गणपतीने काय धरले आहे. आपण मूर्तीमध्ये पाहतो की गणपतीच्या हातात परशु आहे, अंकुश आहे आणि गोड मोदक सुद्धा आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या नजरेतून या आयुधांचा अर्थ काय, हेच आज आपण 11व्या ओळीमध्ये पाहणार आहोत. तरी तर्क तोची फरशु, नीती भेदू अंकुशु, वेदांतू तो महारसू, मोदकू मिरवे. या ठिकाणी सर्वात आधी परशु म्हणजे काय तर कुऱ्हाड. माऊली म्हणतात तर्क तोची फरशु. न्यायशास्त्रामध्ये सतर्क किंवा लॉजिकला खूप महत्त्व आहे. अध्यात्माच्या वाटेवर चालताना अनेक शंका, संशय आणि आक्षेप जे आहे हे काट्या कुपाट्यासारखे, बोराट्यासारखे आडवे येतात. जसे आपण कुऱ्हाडीने जंगलातील अडथळे तोडतो. जेव्हा आपण जंगलातून जात असतो आणि जंगलातून जाण्यासाठी जर वाट नसेल, काट्या कुपाट्या असेल, तर आपण कुऱ्हाडीने त्या काट्या कुपाट्या तोडतो, बाजूला करतो आणि रस्ता तयार करतो. तसेच योग्य तर्काने आपण मनातील संशय तोडून टाकायचे असतात. पण लक्षात ठेवा, हा तर्क सतर्क असावा लागतो, म्हणजे वेदांना धरून केलेला तर्क, वायफळ चर्चा नव्हे. आता यापुढे बघूया अंकुश. माऊली म्हणतात नीती भेदू अंकुशू. येथे नीतिभेद म्हणजे वैशेषिक दर्शन. आता याला अंकुश का म्हटले तर बघा, हत्ती कितीही शक्तिशाली असला तरी त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी माहुताला अंकुश वापरावा लागतो. तसेच आपले मन हे एका हत्तीसारखे आहे. त्याला धर्माच्या अंकुशाची ही गरज असते. वैशेषिक दर्शनाने धर्माची व्याख्या खूप सुंदर केली आहे बघा. ज्या गोष्टीमुळे या जगात प्रगती होईल आणि शेवटी मोक्ष सुद्धा मिळेल, तोच खरा धर्म आहे. केवळ सुख मिळवणे म्हणजे धर्म नाही, तर त्या सुखाचा शेवट मोक्षात झाला पाहिजे. हा विचार मनाला स्वैराचारापासून वाचवतो, त्याला योग्य वळण लावतो. म्हणून तो झाला अंकुश. यानंतर आता येतो सर्वांचा आवडता भाग, मोदक. माऊली म्हणतात वेदांतू तो महारसू, मोदकू मिरवे. वेदांत किंवा उत्तर मीमांसा दर्शन हे गणपतीच्या हातातील गोड मोदक आहे बघा. का? कारण बाकीचे शास्त्रे न्याय, वैशेषिक ही नियम सांगणारी आहे, तर्क करणारी आहेत. जसे कुऱ्हाड आणि अंकुश कडक असतात, पण वेदांताचा अंतिम उद्देश काय आहे तर परमानंद किंवा ब्रह्मानंद मिळवणे. मोदक जसा गोड असतो, खाल्ल्यावर तृप्ती देतो, आनंद देतो, तसाच वेदांत आपल्याला महारस म्हणजेच सर्वोच्च आनंद देतो. आणि म्हणून वेदांताला मोदकाची गोड उपमा दिली आहे. तर मंडळींनो, बघा ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिभा या ठिकाणी. ज्ञानेश्वर माऊलींनी न्यायदर्शन म्हणजे तर्क हे अडथळे तोडणारी कुऱ्हाड आहे असं सांगितलं. वैशेषिक दर्शन, नीती हे मनाला वळण लावणारा अंकुश आहे.
आणि वेदांत हा साक्षात गोड मोदक आहे बघा. म्हणजेच तर्काने संशय तोडा, नीतीने वागा आणि वेदांताने परमानंदाचा मोदक खा. हेच गणेशाचे तत्वज्ञान आहे.